नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आपल्या सर्वांची लाडकी होळी आहे. होळी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते रंग, पुरणपोळी आणि ती पेटलेली पवित्र अग्नी. पण तुम्हाला माहिती आहे का, होळीचा हा दिवस फक्त रंगांचा नाही तर आपल्या आयुष्यातील सगळा त्रास, आर्थिक टंचाई आणि कटकटी जाळून टाकण्याचा दिवस आहे. आज आपण अशा काही उपायांबद्दल बोलणार आहोत जे वर्षातून फक्त एकदाच म्हणजेच होळीच्या दिवशी करायचे असतात. जर तुमचा उद्योगधंदा चालत नसेल, घरात सतत पैशांची चणचण भासत असेल किंवा काही लोक तुमच्या पाठीमागे उगीच त्रास देत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक छोटी विनंती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा जो उपाय आहे ना, तो तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकतो. अर्धवट माहिती ही नेहमी घातक असते, त्यामुळे एकही मिनिट मिस करू नका. आणि हो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या भागात होळीला काय खास नैवेद्य बनवला जातो. चला तर मग पटकन कमेंट करा. मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आपण खूप मेहनत करतो, जीव तोडून काम करतो, पण यश मिळत नाही. कोणाचं घराचं काम अर्धवट राहिलंय, कोणाचं लोन मंजूर होत नाहीये, तर कोणाला नवीन गाडी घ्यायची इच्छा आहे, पण काही ना काही अडथळे येतातच. मेहनत तर आपण करतोच, पण कधी कधी नशिबाची साथही लागते. यासाठी होळीच्या दिवशी काही उपाय सांगणार आहेत, ते तुम्ही आवर्जून करावे असं मला वाटते. तुम्हाला काय काय लागेल ते लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. तर साहित्य असणार आहे 11 लवंगा, ज्यांना फूल आहे अशाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्यानंतर 11 विड्याची पानं म्हणजेच खाऊची पानं, 7 बत्तासे, 1 खोबऱ्याची वाटी आणि थोडं गाईचं शुद्ध तूप. हे सर्व साहित्य तुम्हाला आधीच रेडी ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही होळीची पूजा करायला जाणार आहेत, त्याआधी हे सर्व गोष्टी तुम्ही बाजूला काढून ठेवा. तर आता काय करायचं, त्या खोबऱ्याच्या वाटीत लवंगा, बत्तासे आणि थोडं तूप घाला. होळीच्या ठिकाणी गेल्यावर ही वाटी आणि विड्याची पानं 2 हातात धरून मनातल्या मनात प्रार्थना करा. मित्रांनो, मी परत सांगते, त्या खोबऱ्याच्या वाटीत लवंगा, बत्तासे आणि थोडं तूप घाला. होळीच्या ठिकाणी गेल्यावर ही वाटी आणि विड्याची पानं हातात धरून मनातल्या मनात प्रार्थना करा. देवाकडे मागा की माझं जे काम अडकलंय त्यातले अडथळे दूर होऊ दे. कोणाचंही वाईट चिंतू नका, फक्त स्वतःच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा आणि ते साहित्य होळीत अर्पण करा. मित्रांनो, तुम्हाला असं कधी वाटलंय का की तुमचं काम अगदी शेवटच्या क्षणी येऊन पडतंय? असं तुमच्यासोबत झालं असेल तर हो असं कमेंटमध्ये नक्की लिहा. मित्रांनो, आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या विषयाकडे. समाजात वावरताना काही लोक हे तुमच्या तोंडावर गोड बोलतात, पण पाठीमागे तुमची निंदा करतात किंवा तुमच्या कामात खोडा घालतात. ऑफिस असो वा व्यवसाय, अशा लोकांपासून कसं वाचायचं यावरती आपण आता बोलूया. तर मित्रांनो, होळीच्या दिवशी सकाळी एक छोटा काळा कपडा घ्या, त्यात थोडे काळे तीळ टाका आणि त्याची एक लहान गाठ बांधा. ही पुरचुंडी दिवसभर तुमच्या खिशात किंवा पाकिटात ठेवा. महिलांनी आपल्या पदराला किंवा पर्समध्ये ठेवली तरी चालेल. दिवसभर ती तुमच्या सोबत असावी. जेव्हा संध्याकाळी होळी पेटवली जाते, तेव्हा ही पुरचुंडी गुपचूप होळीच्या अग्नीत टाकून द्या. देवाला प्रार्थना करा की माझ्याबद्दल जे वाईट विचार करतात त्यांना सद्बुद्धी दे आणि मला त्यांच्या त्रासातून लांब ठेव. हा उपाय केल्यावर तुम्हाला स्वतःला खूप हलके वाटेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, माणसाने स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा की अशा उपायांवर? तुमचं मत मला कमेंट्समध्ये नक्की कळवा, कारण मला तुमचे विचार वाचायला खूप आवडतात. त्यानंतर मित्रांनो, आता आपण
आता मी जो काही उपाय सांगणार आहे तो खास त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे किंवा ज्यांचा छोटा मोठा व्यवसाय आहे पण त्यात बरकत नाही आहे. तुमचं पार्लर असो, चहाची टपरी असो किंवा मेडिकल असो वा साड्यांचा बिझनेस असो, हा उपाय तुमच्यासाठी खूप. मित्रांनो, हा जो उपाय आहे हा तुम्हाला होळीच्या दिवशी प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी सूर्य मावळताना करायचा आहे. यासाठी तुम्हाला 21 गोमती चक्र लागतील. ही चक्र घेऊन तुमच्या जवळच्या भगवान शंकराच्या मंदिरात जा. शंकराच्या चरणी ही 21 गोमती चक्र अर्पण करा. तिथे बसून मनोभावे प्रार्थना करा की माझ्या व्यवसायात भरभराट येऊ दे आणि ग्राहकांची गर्दी वाढू दे. लक्षात ठेवा, लक्ष्मी ही प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांच्या घरातच टिकते. कोणाला फसवून मिळवलेला पैसा कधीच टिकत नाही. त्यामुळे तुमचं कष्ट आणि हा उपाय यांची जोड मिळाली की यश नक्कीच मिळेल. ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे त्यांनी त्यांच्या व्यवसायाचं नाव कमेंटमध्ये सांगा. बघूया आपल्या चॅनलवर किती उद्योजक मित्रमैत्रिणी आहे आणि यामुळे बाकीच्या लोकांना सुद्धा तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती मिळेल. तर मंडळी, हे उपाय करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. गुपचूप हे उपाय कोणालाही सांगत बसू नका. शांततेत करा आणि मनापासून श्रद्धेने करा. श्रद्धेविना केलेले उपाय कधीच फलद्रूप होत नाहीत. होळीचा हा उत्सव आनंदाने साजरा करा. आपल्या मनातल्या रागाची, लोभाची आणि मत्सर वृत्तीची सुद्धा या होळीत आहुती द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे उपाय करून तुम्हाला काय अनुभव येतो हे मला नंतर नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला किंवा नातेवाईकाला नक्की शेअर करा ज्याचा व्यवसाय सध्या मंदीत आहे. तुमची एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन खास माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सर्वांना मनापासून आणि माझ्या परिवाराकडून सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.